So good morning students. So we today are going to learn the most important part of this chapter, and that is called as dielectric. Okay. So we will learn the concept of dielectric. We will solve some numericals based on the dielectric. But basic question is, what is a dielectric? Okay. So आपण dielectric काय आहे एकदा बघून घेऊया. Okay. So this is a टिपिकल कॅपॅसिटर. हा एक टिपिकल कॅपॅसिटर आहे, बरोबर ना. हा सिलेंड्रिकल कॅपॅसिटर म्हणतो आपण याला. पण जनरली जे आपण अभ्यास करतो आहोत ते कॅपॅसिटर्स आहेत आपले असे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर्स. ओके. सो दिस आर पॅरलल प्लेट्स कॅपॅसिटर. ह्याच्यावरती आपण जास्त चर्चा करणार आहोत. ओके. सो अशा टाईपच्या दोन पॅरलल प्लेट असतात. एक वरून कनेक्शन आहे आणि एक खालनं कनेक्शन आहे. ठीक आहे. अँड द ब्युटी इज या दोघांच्या मध्ये आपण बघितलेलं आहे, जर आपण काहीच नाही टाकलं म्हणजे एअर ठेवलं नुसतं परमिटिव्हिटी, तर व्हॉट इज द कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर? ए एप्सिलॉन 0 अपॉन डी. डी काय? या दोन प्लेट मधलं इफ डिस्टन्स इज कन्सिडर्ड टू बी डी. ठीक आहे. ए काय? ए क्रॉस सेक्शन एरिया, हा सगळा एरिया ऑफ प्लेट आहे. ओके. सो हा सगळ्या एरियाला आपण एरिया ऑफ प्लेट म्हणतो. एप्सिलॉन 0 काय? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आहे. डी काय? स्पेसिंग बिटवीन द प्लेट्स. ठीक आहे. ओके. पण आपण हेही बघितलं, इफ दिस एप्सिलॉन 0 इज रिप्लेस बाय सम मटेरियल. सो मटेरियल जर आपण मध्ये टाकलं, सपोज लेट्स से दिस इज अ मटेरियल विच वी इन्सर्ट. आपण जर मटेरियल टाकलं, ओके, सपोज दिस काइंड ऑफ मटेरियल इज बीन फिल्ड हियर, तर सी काय होईल विथ मटेरियल? ए एप्सिलॉन 0 एप्सिलॉन आर अपॉन डी. एप्सिलॉन काय? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ एप्सिलॉन 0 इक्वल्स टू के इक्वल्स टू रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणतो, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. याला दुसरा शब्द काय? डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. असं का म्हणतो आपण? कारण तिथे आपण जे मटेरियल टाकतो ते मटेरियल आपण डायलेक्ट्रिक नावाने ओळखतो. डायलेक्ट्रिक मटेरियल टाकतो म्हणून त्याला आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतो. ठीक आहे. म्हणजे सपोज दिस ही व्हॅल्यू आहे, सपोज ही व्हॅल्यू 10 येत असेल, एक्झाम्पल 10 फॅराड येत असेल. ह्याच्यामुळे जर आपण एक मिका नावाचं मटेरियल टाकलं, मायका किंवा ग्लास पेपर वूल, तर हाच 10चा ER त्याचा 5 असेल, तर काय होतो? हाच कॅपॅसिटन्स 50 फॅराडचा होतो. याचा अर्थ काय होतो? शेवटी कॅपॅसिटर म्हणजे काय? कॅपॅसिटर म्हणजे बँक आहे. तर बँकेची क्षमता, स्टोरेज कॅपॅसिटी वाढली तर काय होईल? आपल्याला आनंदच आहे ना. हो ना. तुमच्या घरावरती यू सी अ प्रॅक्टिकल एक्झाम्पल ऑफ युअर हाऊस. तुमच्या घरावरती काय होतं? यू बिल्ड अ टँक हिअर इन युअर हाऊस. तुम्ही काय करता? एक टँक बांधता. ओके. आणि त्या टँक मधनं काय करता? यू टेक शॉवर ऑर व्हेरी अदर युटिलिटीज. तुम्ही ते आंघोळ करता वगैरे वगैरे. ही टँक जर समजा कॅपॅसिटी वाढली तर तुमचं स्टोरेज वाढणारच आहे. इफ द टँक तुमचं 2000 लिटरचं आहे, 2 KLचं आहे, इफ इट ब्रिंग्स टू 5 KL, तुम्ही ते ऍक्सेप्ट कराल ना. जास्त जेवढी चांगली, आणि अगदी जर खर्च काहीच नसेल आणि जास्त मोठी टाकी येत असेल तर तुम्ही ती आरामशीर घ्याल. तसंच इथं सुद्धा काय? खर्च काहीच नाहीये, फक्त डायलेक्ट्रिक मटेरियल टाकायचं मध्ये तुमची कॅपॅसिटी वाढणार आहे. सो या डायलेक्ट्रिक मटेरियलवर आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे डायलेक्ट्रिक मटेरियल काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल, डायलेक्ट्रिक मटेरियल काय? द मटेरियल विच इज इन्सर्टेड in capacitor for increasing capacity. Okay. First point is this, material which is inserted in capacitor for increasing capacity. ओके. हे मटेरियल कसलं असतं? जनरली कंडक्टर असतात का? नाही. कंडक्टर असतात का? अजिबात नाही. ठीक आहे. कंडक्टर अजिबात असत नाही ते. सो काय होतं याच्यामध्ये? दीज आर नॉट द कंडक्टर्स. सो हे काय असतात? दीज मटेरियल्स आर इन्सुलेटर्स. उदाहरणार्थ कोणते कोणते आहेत? ग्लास आहे, मायका आहे, पेपर आहे. हे कॉमनली पॉप्युलर मटेरियल्स आहेत मध्ये टाकायचे कॅपॅसिटरच्या. ओके. हे पॉईंट नंबर 2. पॉईंट नंबर 3 काय आहेत बघा. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. पॉईंट नंबर 3 आहे. त्याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट जात नाही. दे डोंट कॅरी इलेक्ट्रिक करंट. दीज मटेरियल्स दे डोंट कॅरी इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट पास करत नाहीत, बट कॅरी इलेक्ट्रिक फील्ड. ओके. इलेक्ट्रिक करंट पास करत नाहीत पण इलेक्ट्रिक फील्ड पास करतात. त्याला म्हणतो आपण डायलेक्ट्रिक मटेरियल. त्याला काय म्हणतो आपण? डायलेक्ट्रिक मटेरियल. समजलं?
सो डायलेक्ट्रिक मटेरियल आपण टाकल्यामुळे काय होतं, आपल्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी वाढते. एवढाच आपल्याला पॉईंट इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि आपण जो अभ्यास करणार आहोत तो जनरली पॅरलल प्लेटचाच आपण अभ्यास करणार आहोत. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर्स. ओके. सो पॅरलल प्लेटवरतीच आपण सगळी चर्चा करणार आहोत. ओके. सो विल डिस्कस मोस्टली अबाउट द पॅरलल प्लेट्स ओनली. ठीक आहे. या सिलेंड्रिकल वगैरे अशा टाईपच्या कॅपॅसिटरचा आपण अभ्यास करणार नाही. ओके. ठीक. सो पॉइंट इज लाईक, आता आपण डायलेक्ट्रिक मटेरियलचं जस्ट ब्रीफिंग बघितलं. डायलेक्ट्रिक मटेरियल काय आहे? डायलेक्ट्रिक मटेरियल ते मटेरियल आहे जे दोन प्लेटच्या मध्ये टाकलं जातं कॅपॅसिटरच्या, आणि त्याच्यामुळे कॅपॅसिटी वाढते. ओके. दुसरं काय, डायलेक्ट्रिक मटेरियल काय करतात? करंट कॅरी करत नाहीत, पण इलेक्ट्रिक फील्ड मात्र ते कॅरी करतात. ठीक आहे. दोन प्रॉपर्टी आपल्याला लक्षात आल्या. आता डायलेक्ट्रिक मटेरियलमध्ये डायलेक्ट्रिक मटेरियलचे दोन टाइप्स आहेत. ओके. डायलेक्ट्रिक मटेरियलचे दोन टाइप्स आहेत. ओके. ओके. डायलेक्ट्रिक मटेरियलचे दोन टाइप आहेत. कोणते कोणते दोन टाइप आहेत डायलेक्ट्रिक मटेरियलचे? बघा, एक टाइप आहे पोलर डायलेक्ट्रिक. एक काय आहे? पोलर डायलेक्ट्रिक, पोलर टाइप. आणि दुसरा आहे नॉन पोलर. ठीक आहे. एक आहे पोलर आणि दुसरा आहे नॉन पोलर. ओके. हे डायलेक्ट्रिक मटेरियलचे दोन मेजर टाइप आहेत. डायलेक्ट्रिक पोलचे दोन मेजर टाइप आहेत. बघा, काय आहे पोलर आणि काय आहे नॉन पोलर हे आपल्याला लक्षात येईल. ओके. बघा, एक आपण एक्झाम्पल घेऊया. पोलर डायलेक्ट्रिक काय आहेत? ज्याच्यामध्ये पोल्स असतात आणि ज्याच्यामध्ये नॉन पोल्स. आधी सरळ डेफिनेशन करू आपण. तर तुम्हाला उदाहरणार्थ मी सांगतो, काही एक्झाम्पल देतो. वॉटर आहे, अल्कोहोल्स आहेत. ओके. अल्कोहोल्स आहेत, दारू. ठीक आहे. NH3 आहे. ओके. दारू म्हणजे दरवेळेला दारू नाही, सॅनिटायझर सुद्धा अल्कोहोलपासून बनवतात. ओके. NH3 आहे किंवा HCl सुद्धा आहे. ह्या मटेरियलमध्ये काय बघा, ह्याच्यामध्ये काय आहे? आता काय, ह्याच्यामध्ये सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज काय असतं? याच्यामध्ये सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज डू नॉट कोइन्साइड. याच्यामध्ये काय, सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज वाला एक आहे. याच्यामध्ये कोण आहे पॉझिटिव्ह वाला? त्याच्या H2 आहे, बरोबर ना. पॉझिटिव्ह. आणि याच्यामध्ये कोण आहे? O आहे. अल्कोहोलमध्ये अजून काहीतरी असेल, इथाइल अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल असेल. ओके. सेंटर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डू नॉट कोइन्साइड. ओके. म्हणजे काय होतं? ते कोइन्साइड होतं. उदाहरणार्थ कसं, जे आपण जनरलाइज वे मध्ये कसं म्हणतो, हे बघा, हा एक मॉलिक्युल्स आहे. ओके. वॉटरचा मॉलिक्युल, ह्याचं पॉझिटिव्ह चार्जचं सेंटर हे आहे सपोज. ओके. अँड देन यू हॅव सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज मे बी हिअर, लाईक दिस. असे जे मॉलिक्युल्स आहेत, बरोबर ना. असे जे मॉलिक्युल्स आहेत याला म्हणतो आपण पोलर. याला काय म्हणतो आपण? पोलर. ज्याचे दोन पोल तयार झालेले, बरोबर ना, वेगवेगळ्या ह्याच्यामुळे. ठीक आहे. काय, ते सेंटर कोइन्साइड करत नाही. असं काय होतं, याचं एक निगेटिव्ह सेंटर एक वेगळं आणि पॉझिटिव्ह सेंटर एक वेगळं, बरोबर ना. एक सेंटर एकमेकावर येत नाही. पण काही चार्जेस असे असतील की ज्यांचं सेंटर एकावर एक येतं. फॉर एक्झाम्पल लेट्स सी दिस. याच्यावरती काय, कोणतं असे एक्झाम्पल्स आहेत सांगा बरं, जे नॉन पोलर आहेत? H2, नुसते सिंगल ॲटम्स. बघा आपण, H2 आहे. लेट्स कन्सिडर देन O2, यू कॅन कन्सिडर N2. यांचे काय करतात? पॉझिटिव्ह सेंटर काय आहे ते कोइन्साइड करतात. ओके. सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. ओके. त्यांचं काय करतात? कोइन्साइड करतात. असे जे आहेत त्याला आपण नॉन पोलर डायलेक्ट्रिक म्हणतो. हे पण डायलेक्ट्रिक आहेत, हे पण डायलेक्ट्रिक म्हणून वापरले जातात, पण याच्या दोघांचे सेंटर काय ओव्हरलॅप होतं. सो सेंटर कोइन्साइड. तो काय होतं? सेंटर कोइन्साइड. कशाचे सेंटर? पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज ऑफ मॉलिक्यूल. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज ऑफ मॉलिक्यूल कोइन्साइड. हा तर काय मॉलिक्यूल आहे. सो दिस इज मॉलिक्यूल. ओके. मॉलिक्यूल. ठीक आहे. आणि हा काय, हा ॲटम आहे. पण काही मॉलिक्यूल असे आहेत की ज्यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कोइन्साइड करतात. ओके. आता एवढं आपण जनरलाइज वेने बघितल्यानंतर अजून थोडंसं आपण ह्याच्या पुढे जाऊया. बघा आता काय गंमत आहे बघा. आता होतं काय की पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, त्यामुळे इथं काय होतं, एक डायपोल मुवमेंट तयार होते. म्हणजे मॉलिक्यूलमध्ये काय होतं, एक डायपोल मुवमेंट तयार होते. डायपोल मुवमेंट पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाणं आणि दोघात सेपरेशन आहे. इथं डायपोल मुवमेंट तयार होते. इथं डायपोल मुवमेंट तयार होऊ शकत नाही का? पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोइन्साइड, त्यांच्यातलं अंतर 0 आहे. म्हणजे इथं काय होतं, मॉलिक्यूलमध्ये हॅज
काय हॅज, काय त्याच्यामध्ये मॉलिक्यूल हॅज, काय म्हणू शकतो आपण, मॉलिक्यूल हॅज परमनंट, असं म्हणू शकतो आपण, परमनंट डायपोल मोमेंट, परमनंट डायपोल मोमेंट. ठीक आहे, मॉलिक्यूल हॅज परमनंट डायपोल. याच्यामध्ये काय, नो डायपोल मोमेंट, नो डायपोल मोमेंट. त्याच्यामध्ये डायपोल मोमेंट असतच नाही, बरोबर ना. पण दोन्हीही आपण मटेरियल म्हणून कॅपॅसिटरच्या मध्ये वापरणार आहोत. फायदे तोटे दोघांचे आहेत. ठीक आहे, एवढे दोनच पॉईंट आपण आता लक्षात ठेवू. ओके, डायलेक्ट्रिकच्या बाबतीमध्ये पोलर आणि नॉन पोलरच्या बाबतीत. ठीक आहे, सो आपण ह्याला एकदा विषय जर केला तर वी विल हॅव टू अंडरस्टँड इट इन व्हेरी क्लिअर मॅनर. थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत एक 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 करून. ठीक आहे, ठीक आहे. सो एवढं बेसिक डेफिनेशन आपल्याला कळाल्यानंतर मी तुम्हाला थोडंसं पुढं घेऊन जाणार आहे. अँड दॅट विल लर्न इज डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. आता आपण बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. ठीक आहे, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ बघा थोडक्यात अगदी रफली तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. डायलेक्ट्रिक म्हणजे काय, इन्सुलेटर, बरोबर ना. डायलेक्ट्रिक म्हणजे काय, डायलेक्ट्रिक इज इन्सुलेटर, डायलेक्ट्रिक इज इन्सुलेटर. ठीक आहे, आणि दुसरा आहे कंडक्टर्स. हे आपल्याला माहिती आहे. काय फरक आहे दोघांमध्ये, एवढंच आहे, इथं नो फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, नो फ्री इलेक्ट्रॉन, आणि इथं काय फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. एवढाच फरक आहे. ठीक आहे, दोघांमध्ये एवढाच फरक आहे. पण या अर्थानं आपण न बघता वी विल ट्राय टू लर्न विथ अ डिफरंट मॅनर. सपोज बघा आपण काय केलं, सपोज लेट्स डू वन थिंग. आपण एक असा रॅन्डम शेप धरला आणि ह्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह चार्ज टाकला. सपोज लेट्स ऑन पॉझिटिव्ह चार्ज ऑन दिस ऑब्जेक्ट. आणि सराउंडिंगला आपण काय ठेवलं, सराउंडिंगला लेट्स कन्सिडर व्हॅक्यूम आहे. ओके, व्हॅक्यूम आहे. हे काय करेल, या ठिकाणी प्रचंड इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करेल. ओके, इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय केलं असं गृहीत धरू. पण कशावर अप्लाय करेल इलेक्ट्रिक फील्ड, इथं काहीच नाही, इथं व्हॅक्यूम आहे, फक्त इलेक्ट्रिक फील्ड राहील, बरोबर ना. काही नाही, इथं काही चार्ज नाही तर फोर्सही नाही, इथं इलेक्ट्रिक फील्ड जागेशी आहे, या जागेवरती प्रचंड इलेक्ट्रिक फील्ड आहे. पण चार्ज नसल्यामुळे काही फोर्स नाही, चार्ज नसल्यामुळे काही फोर्स नाही. ठीक आहे, आता काय केलं मी, व्हॉट आय हॅव डिड इज, आता बघा थोडीशी मी गंमत केली. गंमत बघा, आता काय केलं, आता याच ह्याच्यावरती मी पॉझिटिव्ह चार्ज टाकला, बरोबर ना, सेम ह्याच्यावरती. पण आता काय केलं, आता मी डायलेक्ट्रिक टाकलं मटेरियल. सराउंडिंगला काय केलं, डायलेक्ट्रिक केलं. एअर सुद्धा एक डायलेक्ट्रिक मटेरियल आहे. आता एअर मटेरियल, अगोदर व्हॅक्यूम होतं, आता एअर आहे, सेम मटेरियल आहे, दिस इज द सेम, तुम्ही गृहीत धरा. ठीक आहे, आता काय केलं, सेम चार्ज ठेवला आणि आता मात्र एअर टाकलं. पण एअरमध्ये तर मॉलिक्यूल आहेत, तर एअरमधल्या हवेच्या मॉलिक्यूलचं एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असं स्ट्रक्चर आहे. किंवा आपण थोडंसं असं जर काढलं तर सेंटर आहे आणि इलेक्ट्रॉन याच्याभोवती फिरतोय, बरोबर ना. हे तर सिच्युएशन आहे. आता काय होतं बघा गंमत, या पॉइंटला एक गंमत होते. हा फोर्स इलेक्ट्रिक फील्ड तर आताही आहे, इथं होतं, पण इथं चार्ज नव्हता, इथं चार्ज आला. सेंटरचा पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन इकडं, दोन अपोजिट चार्ज असल्यामुळे अपोजिट फोर्सेस अप्लाय होतील. हे फोर्सेस इक्वल आणि अपोजिट असतील कारण दोघांवरला मधल्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनवरला चार्ज काय, सेम चार्ज आहे. हे दोघं आपण असं गृहीत धरू की हे दोघं मिळून या ॲटमला ब्रेक करायचा प्रयत्न करतात. ॲटमला काय करायचा प्रयत्न करतात, ब्रेक करायचा प्रयत्न करतात, किंवा मॉलिक्युल्सला, फॉर दिस मॉलिक्युल्सला ब्रेक करायचा प्रयत्न करतात. होत नाही पण प्रयत्न करतात, बरोबर ना. होत नाही पण प्रयत्न करतात. ठीक आहे, कारण ह्याच्यामध्ये नो फ्री इलेक्ट्रॉन आहे, ह्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉनच नाहीये. खूप प्रयत्न करतात. आपण जर याच्यावर चार्ज वाढवत घेऊन गेलो, चार्ज जर प्रचंड क्यू वाढवलं तर इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा प्रचंड वाढणार आहे. माहिती आहे आपल्याला, चार्ज इज प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड, कारण इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन इज इक्वल टू 1/4πε0 Q/r. क्यू जेवढा वाढवला आपण तेवढा इलेक्ट्रिक फील्ड प्रचंड वाढणार आहे. वाढवत इतकी ताकद वाढवली की हा ॲटम एका पॉइंट नंतर तुटून गेला, खटकन ब्रेक झाला आणि इलेक्ट्रॉन काय झाला, फ्री झाला. हा इलेक्ट्रॉन काय झाला, फ्री झाला. मला सांगा, इलेक्ट्रॉन फ्री झाला हवेमध्ये एअरच्या मॉलिक्यूलचा. आताही ह्याला आपण या डायलेक्ट्रिक म्हणणार आहोत का, एअरला आताही डायलेक्ट्रिक म्हणणार आहोत का. डायलेक्ट्रिक केव्हा म्हणू शकतो, नो फ्री इलेक्ट्रॉन्स आहे, आता फ्री इलेक्ट्रॉन झाला. सो एअर बिकम्स कंडक्टर. नाव एअर बिकम्स काय होणार आहे आता, कंडक्टर. पटतंय का. एअर बिकम्स कंडक्टर. बघा, ही जी इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू होती आपण वाढवत इतकी घेऊन गेलो की एका पॉइंटला इलेक्ट्रॉन फ्री झाला आणि एअरचं काय झालं एका पॉइंटला. बघा, इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू आपण इतकी वाढवली की
डायलेक्ट्रिक मटेरियल डायलेक्ट्रिक न राहता काय झालं, कंडक्टर झालं. पटतंय का? या व्हॅल्यूला, ज्या व्हॅल्यूला डायलेक्ट्रिक मटेरियलचं रूपांतर कंडक्टर मटेरियल होतं, याला आपण म्हणतो डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. या इलेक्ट्रिक फील्डच्या व्हॅल्यूला म्हणतो ओके डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. ही व्हॅल्यू काय, मिनिमम व्हॅल्यू आहे बरं का. याच्यावरती कुठल्याही व्हॅल्यूला इलेक्ट्रॉन ॲब्सोल्युटली फ्री होणार आहे, मिनिमम व्हॅल्यू. डेफिनेशन कशी करू आपण बघा. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ is minimum value of electric field minimum value of electric field for which insulator gets ionized, for which insulator or a dielectric material insulator get ionized to become conductor. समजलं? डायलेक्ट्रिकचं रूपांतर कंडक्टरमध्ये कशामुळे होतं, इलेक्ट्रिक फील्डमुळे. जर इलेक्ट्रिक फील्ड वाढवत घेऊन गेलो तर एक इलेक्ट्रॉन फ्री होतो, विच इज कॉल्ड एज आयनायझेशन. ह्याला काय म्हणतो, या प्रोसेसला आयनायझेशन. तुम्ही ही निसर्गात प्रोसेस कुठं बघितली आहे का, सांगा बरं. ऍब्सोल्युटली बघितली आहे. तुम्हाला जर लक्षात आहे किंवा नाही किंवा माहीत जरी नसेल तरी आपण बघू शकतो. काय होतं बघा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आकाशात ढग असतात आणि ढग एकमेकाला घासून चार्ज तयार होतो, प्रचंड चार्ज. बाजूला काय असतं, एअर असते. ओके, हा चार्जमुळे एअर काय होतं, विचार करा, एअर असते. या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. इलेक्ट्रिक फील्ड प्रचंड मोठं तयार होतं. आणि इथं एअर काय होतं, एअरचं अफाट इलेक्ट्रिक फील्डला इलेक्ट्रॉन सेपरेट होतो, आयनायझेशन ऑफ एअर होतं. आयनायझेशन जर इलेक्ट्रॉन झाले, असे सगळे इलेक्ट्रॉन लाईननी सगळ्या पूर्ण एअरचे इलेक्ट्रॉन सगळीकडे इलेक्ट्रॉन तयार होतात आणि ग्राउंड पर्यंत इलेक्ट्रॉन मिळतात. आणि हा जो चार्ज आहे ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनच्या वाटे काय होतो, असा जाऊन अर्थिंगला जातो. यालाच आपण म्हणतो वीज कडाडणे. यालाच काय म्हणतो आपण, वीज पडणे. वीज पडणे कशाचं लक्षण आहे, आयनायझेशन ऑफ एअर. कशाचं लक्षण आहे, आयनायझेशन ऑफ एअर. समजलं? हे आपण खूप ठिकाणी बघितलेलं आहे. समजलं तुम्हाला? डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कळाले. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ तुम्हाला अतिशय इझिली कळालेलं आहे असं मी गृहीत धरतो तरी सुद्धा, बरोबर ना? सो कॅन आय कन्सिडर लाईक दिस? ओके, पटलं सगळ्यांना? आता बघा, एअरची आयनायझेशन एक जनरल व्हॅल्यू सांगतो, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर. आता प्रत्येक मटेरियलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे, बरोबर ना? एअरला वेगळे असेल ते अजून कुठल्या मटेरियल. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जनरली टेकन आहे 3 × 10⁶. एक्झाम्पल घेतो मी, न्यूटन पर कुलोम एवढी व्हॅल्यू आहे. याचा अर्थ काय, एका एक्झाम्पल मधून आपण बघूया. ठीक आहे, एअरची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे, 3 × 10⁶. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की एवढा न्यूटन फोर्स लागेल पर कुलोम. मग काय होईल, याच्या कुठल्याही याच्यावरती व्हॅल्यूवरती इलेक्ट्रिक फील्डच्या म्हणजे 3.1, 3.268 × 10⁶ या कुठल्याही व्हॅल्यूला काय होईल, एअरचं आयनायझेशन होईल. एअर डायलेक्ट्रिक न राहता एअर कंडक्टरमध्ये रूपांतर होईल. ठीक आहे, एक एक्झाम्पल वरून आपल्याला कळेल. डोंट वरी अबाउट दिस, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड इझियर पार्ट ऍट द सेम टाइम. यू हॅव टू अंडरस्टँड इट इन क्लिअर. ओके, सो लेट मी सिलेक्ट अँड ओके. बघा, एक काय करतो मी, एक स्पेअर कन्सिडर करतो. ठीक आहे, नेहमीप्रमाणे. सो दिस इज अन एक्झाम्पल विच विल सॉल्व. आणि याच्यावरती काय करतो, आनंदामध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज टाकतो. ओके, सरफेसवरती तो रिसाइड करेल ऑब्विसली. पॉझिटिव्ह चार्ज टाकल्यानंतर आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला एक माहिती आहे की आपल्याला काहीच माहिती नाही. ओके, सगळ्या बाजूनी इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. हे आपण बघितलेलं आहे. ओके, सगळ्या बाजूनी इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. दाही दिशी आपलं काय, इलेक्ट्रिक फील्ड, अरे उलट झालं का, जस्ट इलेक्ट्रिक फील्ड आपलं तयार झालं. चार्ज किती दिला होता आपण, किती फुंकला होता चार्ज याच्यावरती आपण. सपोज दिस रेडियस इज 1 मीटर. दिस इज 1 मीटर रेडियस, r = 1. ओके, रेडियस = 1 मीटर घेतले. आता काय होणार आहे बघा, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर किती आहे, डी ही एअरचं किती आहे, 3 × 10⁶ न्यूटन पर कुलोम्ब आहे. ओके, आता मी तुम्हाला एक क्वेश्चन करतो. बघा,
काय विचार, इन विच केस आयनायझेशन हॅपन्स. बघा, इन विच केस क्वेश्चन असा तयार करतो, इन विच केस आयोनायझेशन हॅपन्स. कोणत्या आयनायझेशन. केस नंबर 1 दिलेली आहे, Q इक्वल्स टू 1000 मायक्रोकुलम, अँड सेकंड केस इज गिवन एज Q इक्वल्स टू जस्ट अ मिनिट, आय विल जस्ट टेक स्मॉल फर्स्ट. 100 घेतो अगोदर, थोडा माझा डाव वेगळा आहे. 1000 मायक्रोकुलम दोन्ही ठिकाणी. सांगा तुम्ही होईल का नाही. आता प्रश्न असा आहे, इलेक्ट्रिक फील्ड इन विच आयनायझेशन हॅपन्स. या ठिकाणी नियर बाय प्लेसला एअर आहे. नियर बाय प्लेसला काय एअर आहे. आपण बघितलं चार्ज आहे, एअर. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय होणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड किती अप्लाय होणार आहे बघा, या जवळच्या आयनायझेशनचा विचार करा फक्त, या जवळच्या एअरच्या आयनायझेशन. इलेक्ट्रिक फील्ड आपण बिकॉज ऑफ अ स्पेरिकल सर्फेस किती घेतलं, ई इक्वल्स टू काय घेतलंय आपण, के क्यू. जर रेडियस आर असेल तर आर स्क्वेअर, कॅपिटल आर असेल तर कॅपिटल. हे घेतलंय का नाही आपण. तो आपण इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करू. के ची व्हॅल्यू तर आपल्याला तोंडपाठ आहे, ते क्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे आपण 100 मायक्रोकुलम दिलेली. केस नंबर 1 कन्सिडर करू आपण. 100 × 10⁻⁶ ही मायक्रोकुलम आहे. अपॉन आर स्क्वेअर इज 1 मीटर, 1 स्क्वेअर. सो दिस कम्स 9 × 10⁵ न्यूटन पर कुलम. बघा एवढं इलेक्ट्रिक फील्ड आलं. आणि डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही आहे. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय, मिनिमम व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आहे. ही सुद्धा तेच आहे, ही सुद्धा इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू. आता कोणती, तुम्ही बघा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जी किंमत आहे ही काय मोठी आहे या अप्लाइड इलेक्ट्रिक फील्डच्या. अप्लाइड किती, एवढं पाहिजे, किती, एवढं. आयनायझेशन होईल का, नाही, आयनायझेशन कमी आहे. इलेक्ट्रिक फील्ड खूप कमी आहे. नो आयनायझेशन आकर, नो आयनायझेशन म्हणजे वीज पडणार नाही. ओके, आपल्या अगदी रफ भाषेमध्ये. आयनायझेशन होईल का, अजिबात होणार नाही. आयनायझेशन का होईल, आयनायझेशन त्याच वेळेला होईल जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड ह्याच्यावरती, ह्या व्हॅल्यूला किंवा ह्याच्यावरती व्हॅल्यूला असेल. म्हणजे 3 × 10⁻⁶ च्या वरती किती, 1 जरी न्यूटन असेल तरी आयनायझेशन होईल. आणि ज्याच्या खाली 1 जरी न्यूटन असेल 3च्या खाली, तर आयनायझेशन होणार नाही. सेकंड केस तुम्हीच पडताळून पहा. सेकंड केस ई इक्वल्स टू, फक्त फॉर्मॅलिटी आहे, एव्हरीथिंग इज इन फ्रंट ऑफ यू. स्पेअरच्या या पॉइंटला म्हणजे अगदी नियर बाय पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड जवळजवळ एवढं आहे. ठीक आहे, अगदी. सो 9 × 10⁹ ओके, इंटू आता 1000 आलं, इंटू 10⁻⁻, 10 टाइम्स वाढलं, बाकी का आहे नाही. तर उत्तर ह्याच्या 10 टाइम्स वाढलं तर 10⁻⁶ होईल. दॅट्स इट, कारण हे 1000चं. आता 3 × 10⁻⁶ पाहिजे आहे. आता काय बघा, आता मात्र आयनायझेशन होईल का नाही हे तुम्हाला लगेच कळेल. अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड जे आहे, अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड इज ग्रेटर दॅन डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. म्हणून काय होणार आहे, आयनायझेशन होणार आहे. आयनायझेशन होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला कधी कधी असाही प्रश्न विचारू शकतो की या स्पेअर पासून अमुक अमुक अंतरावरती होणार आहे का, तर ते तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. काय, स्पेअरच्या आउटसाइड पॉइंटला जर आर इक्वल्स टू दिला तर हेच आर आपल्याला ठेवायचं आहे. कारण रिमोट पॉइंटसाठी स्पेरिकल चार्ज हा एक पॉइंट चार्ज सारखा काम करतो. ऍज इफ क्यू हा पॉइंट चार्ज असं कन्सिडर करा. या पॉइंटवरती आर अंतरावरती किती इलेक्ट्रिक फील्ड व्हेरीफाय करा. हे इलेक्ट्रिक फील्ड जर या दिलेल्या व्हॅल्यूपेक्षा जर समजा जास्त असेल तर आयनायझेशन होईल, आणि दिलेल्या व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर आयनायझेशन अजिबात होणार नाही. समजलं. ओके. सो डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय, आपण एकदा हरिनाम घेऊ परत. ओके, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कशाला म्हणणार आहे, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ इज मिनिमम व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक करंट. रॉंग, मिनिमम व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, नॉट इलेक्ट्रिक करंट. मिनिमम व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ दिली म्हणजे काय दिलं, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ दिली म्हणजे काय दिलं, ती इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू दिली. कसली व्हॅल्यू दिली, मिनिमम व्हॅल्यू दिली. का, त्याच्यावरती जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड वाढवलात तर काय होईल, डायलेक्ट्रिक मटेरियलचं रूपांतर कशात होईल, कंडक्टरमध्ये होईल. ओके, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे, मिनिमम व्हॅल्यू, बरोबर ना. त्याच्या जर खाली तुम्ही इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू केली तर डायलेक्ट्रिक मटेरियल जे आहे ते डायलेक्ट्रिक मटेरियलच राहणार आहे. अगदी साधं साधं आपण लक्षात ठेवायचं. एवढं लक्षात राहील तुमच्या. ओके, ठीक आहे. बघा, पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल. ठीक आहे, पोलरायझेशन अतिशय इम्पॉर्टंट आणि मस्त अशा प्रकारचा पार्ट आहे, शिकायला मजा येईल तुम्हाला. पोलर डायलेक्ट्रिक. ओके, बघा आपण बघितलं पोलर आणि नॉन पोलर डायलेक्ट्रिक. पोलर डायलेक्ट्रिक मध्ये काय असतं, अगदी बघा एक मटेरियल आहे, सपोज कुठलंही आहे, एक मटेरियल आहे, ह्याच्यामध्ये आपण काय केलं की बघितलं की पोलर डायलेक्ट्रिक असतात. आणि ते सगळ्यात मेन म्हणजे आपण एक असं उदाहरणात असं आपण गृहीत धरू अगदी तुम्हाला समजायसाठी. एका पोलर डायलेक्ट्रिक मटेरियलची आपण शीट आहे, ही काय शीट आहे. ओके, अशी शीट आपण कापून चौकोनी आकाराची शीट कापली, पत्रा घेतलाय का पोलर डायलेक्ट्रिक मटेरियल असं गृहीत धरा. आता तुकडा घेतला. ठीक आहे, तुकडा घेतल्यावर आपल्याला काय दिसेल, त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की इथं पोलर आहेत सगळे,
पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी तुम्हाला सांगितलं होतं. असे असंख्य मॉलिक्युल आहेत. या पत्राच्या शीटवर किती असतील? करोडो मॉलिक्युल्स असतील. मी थोडेसे ड्रॉ करतो, नाहीतर तुम्ही मला करोडो जर ड्रॉ करत बसलं तर तुमच्या नीट एक्झाम पर्यंत मॉलिक्युल्स ड्रॉ करावे लागतील आपल्याला. ठीक आहे. रॅन्डमली चार्ज आहेत. हे काय सगळे रॅन्डमली निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हे काय रॅन्डमली चार्ज पोलर मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. ओके, रॅन्डमली चार्ज आहेत. हे काय रॅन्डमली, कोणी असंही असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कोणी असंही असेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह, बरोबर ना, कोणी उभा असेल. हे काय रॅन्डमली ओरिएंटेड डायपोल्स आहेत. रॅन्डमली ओरिएंटेड डायपोल्स, रॅन्डमली ओरिएंटेड डायपोल्स, बरोबर नाही. कशामध्ये? पोलरायझेशन, पोलर हे मध्ये, पोलर डायलेक्ट्रिक मध्ये. पहिली केस आपण कन्सिडर करू पोलर डायलेक्ट्रिकची. ठीक आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये आपण नॉन पोलर डायलेक्ट्रिक वर चर्चा करू. पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल. मग डायलेक्ट्रिक मटेरियल दोन टाइपचे, एक पोलर आणि एक नॉन पोलर. पोलर आणि नॉन पोलर. तर अगोदर पोलरचा आपण विचार करू आणि मग नॉन पोलरचा विचार करू. एक शीट घेतली पोलर डायलेक्ट्रिक मटेरियलची. ओके, एक शीट घेतली पोलर डायलेक्ट्रिक मटेरियलची. त्याचे मॉलिक्युल्स रॅन्डमली ओरिएंटेड आहेत. रॅन्डमली ओरिएंटेड आहेत. ठीक आहे. हे सगळे पोल्स आहेत, पण हे काय रॅन्डमली ओरिएंटेड. पण नेट डायपोल मुवमेंट काय असते यांची? नेट डायपोल मुवमेंट, नेट डायपोल मुवमेंट, नेट डायपोल मुवमेंट काय असते? नॉर्मल केसला 0, कारण एकमेकांना हे कॅन्सल करतात, एकमेकांना हे कॅन्सल करतात. एकमेकाच्या डायपोल मुवमेंट बघा, ह्याची डायपोल मुवमेंट कदाचित अशी असेल, ह्याची डायपोल मुवमेंट अशी आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, ह्याची निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह अशी, ह्याची वर आहे, ह्याची खाली आहे. तर हे काय करतात? डायपोल मुवमेंट एकमेकांना नलिफाय करतात. नेट डायपोल मुवमेंट किती आहे? अगदी क्लिअर कट नेट डायपोल मुवमेंट 0 आहे. पोलर मटेरियल आहे, पोलर डायलेक्ट्रिक आहे, पण डायपोल मुवमेंट किती आहे? 0 आहे. 0. मग आपण काय करतो? एक अतिशय हुशारीने एक काम करतो. माणूस हुशार आहे ना, काय करणार? आयडिया करायचं. काय करायचं? याला अगदी एक इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करायचं, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. पूर्ण ह्याच्यामध्येच इलेक्ट्रिक फील्ड आहे, मी ते दाखवत नाही मुद्दा म्हणून. ओके, सो इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं. ओके, सो इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय. माणूस फार हुशार आहे. एक शांत बसणे हा नेचरच नाही, काहीतरी त्याच्यामध्ये काढायचं आणि इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करायचं, काहीतरी करायचं. आणि काय हे इलेक्ट्रिक फील्ड केलं का? हे जे बिचारे एकमेकाला रॅन्डमली कसेही वेडेवाकडे झोपले होते रूम मध्ये, द मोमेंट दिस त्यांचे वडील आले म्हणा किंवा काही आले, काय झालं? हे अगदी शिस्तशीर, किंवा वर्गातली मुलं गोंधळ करतात आणि शिक्षक आल्यानंतर काय करतात की अगदी शिस्तशीर बसतात, बरोबर ना. इथं कसंही चाललं होतं यांचं. आणि नेट एज्युकेशन किती होतं? नेट एज्युकेशन वॉज 0. नेट एज्युकेशन वॉज 0. डायपोल मुवमेंट वॉज 0. शिक्षक आल्या काय सगळे लाईन अगदी शांत. का? निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, अशा पद्धतीने. ओके, सो आय जस्ट ड्रॉ. असं प्रतिकात्मक काढतो मी. ओके, सो दॅट इट हॅज मिनिंग ऑल्सो. 1 2 तीन काढतो, याचं कारण नाही बरं का. 1 2 3 1 2 3 1 2 3. ओके, अशा प्रकारे. ठीक आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. असं का झालं असेल विचार करा बरं. मी हे काढलेलं बरोबर आहे का? निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. मी असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं का नाही काढलं? इलेक्ट्रिक फील्ड आहे. तुम्ही आपण डायपोल इनसाइड इलेक्ट्रिक फील्डला काय बघितलं होतं? एक जर नॅचरल डायपोल आहे, एक जर नॅचरल डायपोल आहे, तर काय असतं? एक चार्ज निगेटिव्ह असतो, एक चार्ज पॉझिटिव्ह असतो. इलेक्ट्रिक फील्ड जर अप्लाय केलं तर काय होतं? हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज अलाइन होतो, हा असा होतो. आणि हा काय होतो? पॉझिटिव्ह चार्ज या दिशेला राहतो आणि ह्याला नॅचरल इक्विलिब्रियम म्हणतो. नॅचरल इक्विलिब्रियम मध्ये काय होतं? नॅचरल इक्विलिब्रियम मध्ये काय होतं? इक्विलिब्रियम निगेटिव्ह चार्ज हा इकडे राहतो आणि पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने होतो. तसंच केलं इथं मी. म्हणून तुम्हाला म्हणतो बेसिक फंडामेंटल फार महत्वाचे. डायपोल इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड, यासाठी तुम्ही काय बघा? डायपोल, बिहेवियर ऑफ डायपोल इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड. इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड समजलं? तर हे डायपोल असंच जाणार. हे काय? हे इक्विलिब्रियम आहे, स्टेबल कंडिशन आहे. स्टेबल अनस्टेबल काय? ह्याला जर उलट फिरवलं तुम्ही तर ही अनस्टेबल कंडिशन झाली असते. हे स्टेबल झाली आहे बिचारे. आता मात्र काय झालं? आता मात्र नेट डायपोल मुवमेंट 0 झाली का? रॅन्डमली ओरिएंटेड होते, आता रॅन्डमली ओरिएंटेड राहिले नाही. आता काय? अलाइनमेंट झाली. अलाइनमेंट झाल्यामुळे काय झालं? नेट डायपोल मुवमेंट 0 राहिली का? आता नाही. नेट डायपोल मुवमेंट डज नॉट इक्वल्स टू 0. कारण सगळे वेक्टर्स असेच झाले ना. सगळे वेक्टर्स असे. आता कशी 0 म्हणता येईल? कोण कुणाला कॅन्सल करत नाहीये. सो डायपोल मुवमेंट इज नॉट 0. आता गंमत अशी होते, याच्यामध्ये अजून एक गोष्ट होते बघा. ज्यावेळेस आपण याला असं करतो, अप्लाइड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड करतो आणि ह्याचं काय झालं? डायपोल मुवमेंट झालं, तर या प्रोसेसला आपण म्हणतो पोलरायझेशन. ह्याला काय म्हणतो आपण? पोलरायझेशन. ह्याला काय म्हणतो आपण? पोलरायझेशन. समजलं? कसं काय? आपण राजकारणामध्ये पोलरायझेशन हा शब्द वापरतो बघा. शक्यतो आपण तो अमुक रिलिजनचे लोक एका दिशेने पोलराइज झाले, याचा अर्थ काय? त्या रिलिजनमध्ये खूप साऱ्या कास्ट होत्या, बरोबर ना.
आणि त्या कास्ट काय होतं, अगदी नो नेट डायपोल मुवमेंट काहीच नव्हतं, पण भडकाऊ भाषण झाली, घटना घडली, तर सगळा समाज एकत्र आला. आता मात्र नेट डायपोल मुवमेंट 0 नाही. तर ह्याला म्हणतो आपण पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे काय, एकाकडे तोंड करून उभा टाकणे, ताकद लावणे एका साईडला. सो वी कॉल इट ॲज पोलरायझेशन. समजलं कसं काय पोलरायझेशन झालं? पोलरायझेशन का झालं? इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळे. याला कारणीभूत कोण आहे? इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड नाही तर रँडमली चार्ज, इलेक्ट्रिक फील्ड आहे तर पोलरायझेशन. काय झालं? पोलरायझेशन. इलेक्ट्रिक फील्ड जर रिव्हर्स डायरेक्शन आलं तरी पोलरायझेशन होणार आहे, बरोबर ना? फक्त अपोजिट डायरेक्शनला पोलराइज होणार आहे, हे लक्षात ठेव. थोडंसं लॉजिकल लावायला चालू का. पण एक गंमत काय झाली? गंमत अशी झाली की मला एक जस्ट माझं काय इंटरॅक्टिव्ह, जस्ट आय ऍप्लिकेशन वाईज आय टेक माय मॅग्निफायर, ब्युटिफुल मॅग्निफायर. बघा थोडंसं तुम्ही बघा, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज एकमेकाच्या जवळ आलेत. हे गंमत बघा, या दोघं चार्ज काय झालेत, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज काय झालेत, एकमेकाला खेटून उभे. हे चार्ज काय करतील, हे चार्ज काय करतील, दिस चार्ज, हे चार्ज अगोदर असं काहीच होत नव्हतं, गुन्ह्या गोविंदान चाललं होतं. आता मात्र हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज एकमेकाच्या जवळ आलेत, तर एकमेकाला हे न्यूट्रलाइज करतील. एकमेकाला काय करतील, न्यूट्रलाइज. हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह न्यूट्रलाइज करेल, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह न्यूट्रलाइज करेल. फायनली हे नेट जर तुम्ही ह्याचा काढा असं सांगितलं तर तुम्ही काय काढाल, मधले समजा अशा 10 रो असतील, समजा 1 2 3 4 5 किती रो असो, तुम्ही इकडे निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असंच केलंय ना सगळीकडे, तर काय होईल, हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह नलिफाय 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 होईल. राहतं काय या ठिकाणी, कितीही लाईन असो, 1 कोटी लाईन असो, शेवटी तुम्हाला मिळणार हेच आहे, या साईडला निगेटिव्ह चार्ज मिळणार आहे आणि या साईडला तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज मिळणार आहे. हे कशामुळे झालं बाबांनो, हे एकाच गोष्टीमुळे झालं. हे आपण केलेलं आहे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्या कारणानं ह्याची ही दशा झालेली आहे. ओके, मग तुम्हाला लक्षात आलं इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळे काय झालं, पोलराइज झालं, पोलराइज झाले, आतमधले चार्ज न्यूट्रलाइज झाले, न्यूट्रलाइज झाल्यामुळे काय झालं, या साईडला निगेटिव्ह झालं. याला म्हणायचं आपण इंड्युस्ड चार्ज. याला काय म्हणायचं आपण, इंड्युस्ड चार्ज म्हणता येईल ना, इंड्युस्ड चार्ज. सो वी कॉल इट एज इंड्युस्ड चार्ज. दॅट्स इट. या पेपरवरती आपण एवढ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. आय होप तुम्हाला ती मजा आली शिकायला. काय शिकलं बरं सांगा या पेपरमधून आपण? एक, पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल मध्ये आपण चर्चा करतो. पोलरायझेशनचा अर्थ आपण समजून घेतला. पोलरायझेशन म्हणजे काय, अलाइनमेंट. हे बघा, हे जे आपण केलं हे असं होतं, हे असं होतं, तर या असं होण्याला असं तयार केलं आपण. ओके, म्हणजे काय केलं आपण, पोलरायझेशन म्हणजे नॉन रॅन्डमली ओरिएंटेडला ओरिएंटेशन दिलं, रॅन्डमली ओरिएंटला ओरिएंटेशन दिलं, त्याला आपण पोलरायझेशन म्हटलं. ठीक आहे. पोलरायझेशन कसं केलं आपण, इलेक्ट्रिक फील्ड देऊन केलं. इलेक्ट्रिक फील्ड दिल्यामुळे काय झालं, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस अलाइन झाले आणि मग त्यांचं नेट न्यूट्रलायझेशन झाल्यानंतर एका साईडला आपण निगेटिव्ह, एका साईडला पॉझिटिव्ह चार्ज दिला. याला म्हणतो आपण इंड्यूस चार्ज. म्हणजे पोलरायझेशनचा इफेक्ट काय, पोलरायझेशनचा इफेक्ट काय, इंड्यूस चार्ज. पोलरायझेशनचा इफेक्ट काय, इफेक्ट ऑफ पोलरायझेशन काय, इंड्यूस चार्ज. इफेक्ट ऑफ पोलरायझेशन इज इंड्यूस चार्ज. कुठलं शिकलो आपण, पोलर डायलेक्ट्रिकच्या बाबतीत पोलरायझेशन शिकलो. पण नाराज होतील ना नॉन पोलर वाले. ओके, नॉन पोलर. आता पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर डायलेक्ट्रिक सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे, अदरवाईज काय होईल, तो आपला अन्याय होईल. ठीक आहे. सो वी लर्न पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल. पण कुठलं डायलेक्ट्रिक मटेरियल, नॉन पोलर. कुठलं, नॉन पोलर. ओके, सो लेट्स राईट डाऊन नॉन पोलर. दिस इज सेकंड केस, नॉन पोलर. पोलर बघितली आपण, आता नॉन पोलर. ठीक आहे. ओके, सो बघा, पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल, पण कुठलं, नॉन पोलर. नॉन पोलर मध्ये आपल्याला माहिती आहे, नॉन पोलर मध्ये आपण काय करतो, सगळे नॉन पोलर आहेत, सगळे काय आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटरला आहेत. अगोदर कसं होतं, निगेटिव्ह साईड या पॉझिटिव्ह साईड या साईडला होतं. आता कसं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकावरती बसलेले आहेत. ठीक आहे. आता काय करायचं आहे ना, ओके, सो दीज आर लाईक दिस. असे त्याचे मॉलिक्युल्स आहेत. ही शीट आपण कट केली नॉन पोलरची, जशी मागं केली होती. याला जसं केलं होतं बघा, याला जसं केलं होतं तसंच आपण याला करणार आहोत. तर आपण तुमच्या लक्षात आलं असेल, ह्याची शीट घेतली, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं की पोलरायझेशन झालं. ओके, असं आपण बघितलं. याला काय करायचं आता, यालाही आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करू ॲज अ प्रोसिजर. इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला करावंच लागेल. सो वी अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं याला. ओके, आणि डायलेक्ट्रिक मटेरियलमधनं इलेक्ट्रिक फील्ड जातं, बरोबर. कंडक्टरमधनं जात नाही, पण डायलेक्ट्रिक फील्डमध्ये जातं. कंडक्टरमध्ये काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड बघा बरं, तुम्हाला लक्षात असेल, एखादा आपण जर कंडक्टर मटेरियल घेतलं तर काय होतं, याला इलेक्ट्रिक फील्ड पास केलं तर काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड इथं जाऊन थांबतं. कारण कंडक्टरमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन्स या साईडला येतात, पॉझिटिव्ह चार्ज या साईडला येतात
आणि हे असं जाऊन इलेक्ट्रिक फील्ड थांबतं. ठीक आहे, पण यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड पास होतं. मग काय झालं, पण इथं तर अशी सिच्युएशन नाही ना, डायपोलच नाही इथं. तुम्हाला माहिती आहे नॉन पोलर मध्ये डायपोल आहे का? नाही. सो फर्स्ट इज नो डायपोल. नो डायपोल. इथं तर डायपोलच नाही, कुठून आणायचा? आणि डायपोल नाही म्हणून नेट डायपोल मुवमेंट सुद्धा किती आहे? नेट डायपोल मुवमेंट इज ऑल्सो झिरो. नेट डायपोल मुवमेंट इज ऑल्सो झिरो. जस्ट इथंच लिहितो. ओके, सो नो डायपोल. आय विल जस्ट राईट नो डायपोल. हेन्स नेट डायपोल मुवमेंट किती? डीएम किती आहे? ओके, डीएम किती आहे? झिरो आहे. डायपोल मुवमेंट डीएम इज डायपोल मुवमेंट. ओके, करू शकतो आपल्याला हे. कळलं? नेट डायपोल मुवमेंट किती? झिरो. पण आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं. खूप 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 जोरात इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं, जसं आयनायझेशनच्या वेळेला केलं होतं आपण. निगेटिव्ह चार्ज इकडे होईल, पॉझिटिव्ह चार्ज होईल, बरोबर ना? आणि अफाट मोठ्या इलेक्ट्रिक फील्डला, खूप लार्ज व्हॅल्यूला, हाय इलेक्ट्रिक फील्डला हे बिचारं काय होईल? हे पोलरायझेशन होईल. पोलरायझेशन अफाट हाय इलेक्ट्रिक फील्डला. सो आता मात्र काय झालं, एवढं हाय इलेक्ट्रिक फील्ड केलं, त्याला ॲब्लॉंग केलं. त्याला काय केलं? ॲब्लॉंग म्हणजे अंडाकृती बनवला तुम्ही. गोल होतं, ताणून एवढं भयंकर फोर्स लावला. तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल इलेक्ट्रिक फील्ड खूप हाय लागतं. नॉन पोलरला जर तुम्हाला डायपोल्स क्रिएट करायचे असतील तर तुम्हाला खूप 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 ओके, एखाद्या अतिशय इमानदार ऑफिसरला भ्रष्ट करायचं असेल तर खूप मोठी लाच द्यावी लागते, असं काही पिक्चरमध्ये सांगतात. त्याप्रमाणे काही होत नाही, ती गोष्ट वेगळी, पण एक जनरलाइज वे मध्ये. सो आपण हे बघितलं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, इथे डायपोल तयार झाले. ठीक आहे, म्हणजे क्रिएट केले डायपोल. मग आपण काय केलं? डायपोल क्रिएटेड. इथं आपण काय केलं? डायपोल क्रिएटेड. अगोदरच्या केसमध्ये डायपोल अवेलेबल होते. कोणत्या? पोलरमध्ये डायपोल अवेलेबल होते. नॉन पोलरमध्ये डायपोल तयार करावे लागले, नसलेलं तयार करावं लागलं. सो नेट डायपोल मुवमेंट आता काय? आता नेट डायपोल मुवमेंट काय? आता झिरो नाहीये. आणि आपल्याला माहिती इफेक्ट काय? असे पॉझिटिव्ह निगेटिव्ह झाले की आपल्याचा इफेक्ट काय होणार आहे? याचा इफेक्ट काय होणार? इलेक्ट्रिक फील्डचा इफेक्ट. इफ यू अप्लाय इलेक्ट्रिक फील्ड, फायनली तेच होणार आहे. एका साईडला सगळे निगेटिव्ह चार्ज आणि एका साईडला सगळे पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज कॉल्ड ॲज इंड्युस्ड चार्ज. ह्याला काय म्हणतो आपण? इंड्युस्ड चार्ज. समजलं? इंड्युस्ड चार्ज समजलं? काय फरक आहे नॉन पोलर मध्ये? दोन्हीला शेवटी इफेक्ट एकच आहे, इंड्यूस चार्ज तयार होणार आहे. फक्त याला इलेक्ट्रिक फील्ड खूप हाय लागणार आहे. का? डायपोल्स आपल्याला क्रिएट करायचे आहेत आणि याच्यामध्ये अगोदरच्या केसमध्ये डायपोल अवेलेबल असल्यामुळे तेवढं काही आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड लावावं लागत नाही. समजलं? ह्या गोष्टीची आउटलाईन काढा, वहीवरती व्यवस्थित काढा. इंड्यूस चार्ज. ओके, मी एक गोष्ट विसरली आहे. कुठली गोष्ट विसरली आहे सांगा बरं? मी काय केलेलं आहे? इलेक्ट्रिक फील्ड इथं काढलेलं नाही. सो अर्थ एकच आहे. मिनिंग इज वन अँड द सेम. ओके, मिनिंग इज वन अँड द सेम. ठीक आहे, हे म्हणजे इक्वॅलंट. ठीक आहे. मधले चार्ज काय झाले? मधले चार्ज न्यूट्रलाइज झाले. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रलाइज झाले. ठीक आहे. ओके, सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट. ओके, मी दोन्ही पिक्चर्स शॉर्ट करून या स्लाइड वरती घेतलेले आहेत. या याच्यावरती बघा, पोलर आणि नॉन डायपोलर मुवमेंट, आपण डायपोलरचं पोलरायझेशन आपण दोघांचे बघितलं. ह्याचे आपण पोलरायझेशन बघितलं. दिस इज कॉल्ड एज पोलरायझेशन. ओके, हे काय? पोलरायझेशन आहे. इथं आपण ऑलरेडी लिहिलं. ओके, नेट इफेक्ट काय दोघांच्या बाबतीत? नेट इफेक्ट इज सेम. नेट इफेक्ट काय आहे? इंड्यूस चार्ज. नेट इफेक्ट काय दोघांच्या बाबतीत? इंड्यूस चार्ज, पोलर असो नॉन पोलर असो. परंतु यांना थोडंसं वेगळं दाखवण्यासाठी किंवा यांच्यात फरक करण्यासाठी एक टर्म आणली, पोलरायझेशन. दिस इज कॉल्ड एज पोलरायझेशन. फॅक्टर ऑफ पोलरायझेशन पी. काय? बघा, टोटल डायपोल मुवमेंट ही मोजता येऊ शकते, आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकते. आपण व्हॉल्यूम ऑफ डायलेक्ट्रिक. ओके, ठीक आहे. पोलरायझेशन पी, व्हॉल्यूम ऑफ डायलेक्ट्रिक, हे आपण डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे. तर आता ह्या बेसिक डेफिनेशनला याला वेगवेगळ्या नावाने आपण संबोधतो. याला अजून एका प्रकारे मांडलेलं आहे. सो दिस इज फर्स्ट वे ऑफ एक्सप्लेनिंग. सेकंड वेला कसं म्हटलेलं आहे? पोलरायझेशन पी इक्वल्स टू दिस इज ची, असं आपण गृहीत धरू, बरोबर ना? एक्स तुम्ही म्हटला तेच चालेल, बरोबर ना? आणि दिस इज ई, इलेक्ट्रिक फील्ड ई. असं पोलरायझेशन आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हे रिलेशनशिप आहे. पोलरायझेशन, तर तुम्हाला एक तर गोष्ट माहिती आहे, जेवढं इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल तेवढं पोलरायझेशन जास्त असेल. ओके, तर हा जो फॅक्टर आहे की इलेक्ट्रिक फील्ड वाढल्यानंतर किती पोलरायझेशन वाढतं, म्हणजे आपण म्हणू शकतो ना, पोलरायझेशन इज प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे बघा,
आणि या दोघांमध्ये कॉन्स्टंट असेल, सो पोलरायझेशन इक्वल्स टू कॉन्स्टंट इंटू इलेक्ट्रिक. या कॉन्स्टंटलाच आपण म्हणतो, याला जर आपण हे ची असं दिलेलं आहे ना, याला आपण ओके, सो या कॉन्स्टंटलाच आपण म्हणतो, याच्या ठिकाणी ह्याला वापरलेलाच म्हणतो आपण इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी, इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी, 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 थोडा शब्द आहे बरं का, ससेप्टिबिलिटी. म्हणजे बघा, तुम्ही थोडासा नीट विचार करा. सपोज एखाद्या मटेरियलची ससेप्टिबिलिटी 20 आहे आणि एखाद्या मटेरियलची ससेप्टिबिलिटी 10 आहे. याचा अर्थ काय बघा, इक्वल्स टू एका केसमध्ये काय होईल, 20 इंटू ई होईल. एका केसमध्ये काय होईल, पोलरायझेशन इक्वल्स टू 10 इंटू ई होईल. दोन वेगवेगळ्या केसेस आहेत, बरोबर. म्हणजे तेवढंच इलेक्ट्रिक फील्ड जर आपण दोन्ही केसला अप्लाय केलं तर पोलरायझेशन ह्याचं वाढतं. ससेप्टिबिलिटी जास्त आहे, याचा अर्थ काय की थोड्या इलेक्ट्रिक फील्डला सुद्धा पोलरायझेशन खूप जास्त आहे. थोड्या इलेक्ट्रिक फील्डला सुद्धा पोलरायझेशन खूप जास्त. ससेप्टिबिलिटी जास्त आहे म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड थोडा अप्लाय जरी केलं तर खूप सारं पोलरायझेशन होतं, खूप सारं म्हणजे या मटेरियलच्या बाबतीत आपण इलेक्ट्रिक फील्ड थोडा अप्लाय केलं, पटकन हे सगळे मॉलिक्युल्स अलाइन होतात. पण याच्या इलेक्ट्रिक फील्डला अप्लाय केलं तेवढेच मॉलिक्युल अलाइन करायला ह्याला इलेक्ट्रिक फील्ड खूप जास्त असते. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, ससेप्टिबिलिटी याची कमी आहे, लो ससेप्टिबिलिटी आहे, लो ससेप्टिबिलिटी आहे याची कमी आहे, आणि याची काय ससेप्टिबिलिटी हाय आहे, ससेप्टिबिलिटी हाय आहे. परीक्षेत अशाही टाईपचे छोटे छोटे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ससेप्टिबिलिटीचा अर्थ असा लक्षात ठेवला पाहिजे, ठीक आहे. सो शेवटचा पार्ट आपण या सेशनमध्ये बघू, डायलेक्ट्रिक अँड कंडक्टर इन इलेक्ट्रिक फील्ड. बघा, आपण एक काय करू, फार छान काम करू. ओके, दर आपण काम खूपच छान करतो दरवेळेला. आपण काय करू, एक इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करू. ओके, सो लेट्स कन्सिडर एक इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय करू. या इलेक्ट्रिक फील्डमध्ये दोन्ही मटेरियल आपण ठेवून देऊ. ओके, लेट्स कन्सिडर बोथ मटेरियल्स केप्ट इन द इलेक्ट्रिक फील्ड. काय होईल बघा. ओके, मी एक डायलेक्ट्रिक मटेरियल घेतो, आपलं पोलर नॉन पोलर सोडून द्या आता, फक्त डायलेक्ट्रिक लक्षात ठेवा. एक डायलेक्ट्रिक मटेरियल घेतो आणि एक कंडक्टर मटेरियल घेतो, ठीक आहे. डायलेक्ट्रिक मटेरियल मध्ये आपण पेपर सुद्धा डायलेक्ट्रिक, लेट्स कन्सिडर दिस इज पेपर. कागदाचा एक तुकडा घेतला आपण आणि इथे कंडक्टर आहे, कॉपरचा एक तुकडा घेतला, एक कॉपरचा तुकडा घेतला आपण, ठीक आहे. किंवा आपण मजा म्हणून गोल्डचा तुकडा घेऊ, आपण थोडं एन्जॉय करू आपण, लेट्स से गोल्ड. ओके, निदान इमॅजिन करायला काय हरकत आहे. इथं काय झालं होतं बघा, इथं चार्ज इंड्यूस झाला होता, इलेक्ट्रिक फील्ड नंतर चार्ज इंड्यूस झाला होता. ओके, इंड्यूस झाला होता. कशामुळे इंड्यूस झाला चार्ज, कशामुळं बघा. चार्जेस काही इथं फ्री इलेक्ट्रॉन्स होते का, नो. इथं फ्री इलेक्ट्रॉन्स होते का, नव्हते. फ्री इलेक्ट्रॉन्स इथं अजिबात नव्हते, फ्री इलेक्ट्रॉन्स इथं अजिबात नव्हते, कारण डायलेक्ट्रिक फ्री इलेक्ट्रॉन. मग कुठलं तर बाउंड चार्ज होते. हे कसले होते, बाउंड चार्ज होते. एकमेकांना बाउंडेड चार्जचं आपण काय केलं, पोलरायझेशन केलं. बाउंड चार्जचं पोलरायझेशन मुळे पटतंय का. इंड्यूस चार्ज कशामुळे आला, बाउंड चार्जच्या पोलरायझेशनमुळे. बाउंड चार्जच्या पोलरायझेशनमुळे इकडे मायनस 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 झाले आणि इकडं प्लस 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 झाले. हे कशामुळे झाले तुम्हाला माहिती आहे, हे कशामुळे झालंय, बाउंड चार्जच्या पोलरायझेशनमुळे. आपण तुम्हाला आठवत असेल तर असं झालं होतं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं केलं होतं. आणि मग हे न्यूट्रलाइज झाले, हे न्यूट्रलाइज झाले, न्यूट्रल झाले, आणि फक्त एवढे दोन चार्ज राहिले, मधले सगळे चार्ज मायनस झाले. त्यांचा उपयोगच झाला नाही. मध्ये होते खूप सारे बाउंड चार्जेस, पण त्याचा उपयोग झाला का, अजिबात नाही झाला. कंडक्टरमध्ये काय होतं बघा, कंडक्टरमध्ये अफाट फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. फ्री इलेक्ट्रॉन्स सोन्यामध्ये खूप खूप फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ते काय करतात, बाय कंडक्शन, बाय कसं होतंय, कंडक्शन, बाय कंडक्शन ते काय करतात, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स इकडे जाऊन बसतात. अगदी चालू केल्या सेकंदार्धात तर यांचा का, आणि करोडो इलेक्ट्रॉन्स असले ना इकडे जाऊन बसले. सो इलेक्ट्रॉन्स इकडे फ्लो होईल, इलेक्ट्रॉन्स इकडे फ्लो होऊन गेले, विशेष मिटला. आणि काय, इंड्यूस चार्ज झाला. याचंही काय, ह्याचाही इंड्यूस चार्ज आहे, ह्याच्यातही इंड्यूस चार्ज आहे. पण कसा आहे इंड्यूस चार्ज, इंड्यूस चार्ज कशामुळे ह्याच्यात, हे लक्षात ठेवा. इंड्यूस चार्ज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स पटतं का. हा इंड्यूस चार्ज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, हा कशामुळे आहे, इंड्यूस चार्ज कशामुळे, पोलरायझेशनमुळे. हा पोलरायझेशनमुळे, आणि हा कशामुळे, फ्लोमुळे. पोलरायझेशन कोणतं जास्त असेल सांगा बरं, कोणतं जास्त असेल, हा इंड्यूस चार्ज जास्त असेल का हा इंड्यूस चार्ज असेल. तर मित्रांनो अगदी सोपं आहे, दिस इंड्यूस चार्ज इज लेसर, इंड्यूस चार्ज इज लेसर. का, तुम्ही बघितलं असाल आधीच तर फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, त्या इलेक्ट्रॉनमधून स्वतःचे खूप सारे न्यूट्रलायझेशन झाले, आणि अगदी या 1 2 3 4 मध्ये आपण जर विचार केला तर शेवटचे 2च शिल्लक राहिलेत आपल्याकडे. म्हणजे टोटल एवढ्या मॉलिक्यूल, एवढ्या चार्ज मधनं आपल्याला 2च मिळाले. तो इंड्यूस चार्ज इज क्वाईट लेसर. पण इथं काय, इंड्यूस चार्ज इज एक्स्ट्रीमली हाय, एक्स्ट्रीमली हाय. ओके, इतका हाय आहे की काही त्याला विचारता कल्पना नाही. हा
बघा याच्यामध्ये खूप सारा फरक आपल्याला पुढे दिसणार आहे. ठीक आहे, एवढ्या तर गोष्टी सगळ्यांच्या लक्षात आल्या. एक डायलेक्ट्रिक मटेरियल आणि कंडक्टर दोन्ही जर एका इलेक्ट्रिक फील्ड मध्ये दिसलं तर दोघेही काय करतील, दोघे इंड्यूस चार्ज तयार होईल, दोघांचा इंड्यूस चार्ज तयार होईल. ओके, बघा आपण अगदी कन्क्लूड करू. काय कन्क्लुजन आहे, कन्क्लुजन आपण करू. कन्क्लुजन आपण अगदी लिहू. दोघेही काय करतील, दोघेही इंड्यूस चार्ज करतील, दोघांचा इंड्यूस चार्ज होईल, बरोबर ना. एक गोष्ट आहे की डायलेक्ट्रिक मटेरियल मध्ये तो लेस असेल आणि कंडक्टरमध्ये तो हाय असेल. फर्स्ट पॉइंट. दुसरं काय, इंड्यूस चार्ज कशामुळे, ह्याच्यामुळे काय इंड्यूस चार्ज तयार तर होईल, पण इंड्यूस चार्ज प्रोसेस कुठल्या प्रोसेसमुळे तयार होईल, डायलेक्ट्रिक मटेरियलमध्ये कुठल्या प्रोसेसने तयार होईल, पोलरायझेशनमुळे तयार होईल. पोलरायझेशनमुळे. इंड्यूस चार्जमुळे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनमुळे तयार होईल, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनमुळे तयार होईल. ओके, आणि हा आपल्या पूर्ण ह्याचा कन्क्लुजनचा पार्ट आहे. समजलं, एवढं जरी कन्क्लुजन या पूर्ण शीटवरनं आपल्याला एवढं कन्क्लुजन आलं तरी पुष्कळ. हे तुम्ही स्वतः काढा. ओके, सर इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स थोडेसे जास्त दाखवा, म्हणजे तुम्हाला ते आयडिया सुद्धा येईल. ओके, सो विल हॅव टू मेक इट मोर अँड मोर डेन्सर काढा हे थोडंसं याच्या कम्पॅरिझन मध्ये. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊन आपल्याला विचार करायचा आहे, पुढे विचार करायचा आहे की बघा मी हे काय करतो, आय विल जस्ट टेक दिस शीट, दिस फिगर टू नेक्स्ट पोर्शन. तुम्हाला थोडं मी इंट्रोड्यूस करून सोडून देणार आहे. ठीक आहे, इथं काय होईल, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इथं आल्या. इथे बघा आता इथे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स खूप जास्त आल्या, सपोज दिस लाईन्स, पण इथं चार्ज खूप कमी आहेत. तर काय होईल, अगोदर कंडक्टरचा विचार करू आपण. कंडक्टरमध्ये जेवढ्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आल्यात तेवढ्याला थांबवण्यासाठी इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत, तेवढ्याला थांबवण्यासाठी इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत का नाही. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची लाईन इथं आली, इथं आली, इथं आली आणि इथं आली. अजूनही लाईन खूप आहेत इथं आल्या, अशा लाईन्स आहेत. काय होईल, या सगळ्यांना निगेटिव्ह खूप इलेक्ट्रॉन येतो, एकाही लाईनला मध्ये जाऊ देणार नाही. इकडं निगेटिव्ह आले, इकडं पॉझिटिव्ह आले, मग या लाईन्स इथून बाहेर जातील. त्या सगळ्या लाईन, ह्या ज्या लाईन्स होत्या त्या सगळ्या लाईन्स क्रमाक्रमाने, ही लाईन इथून बाहेर झाली, ही लाईन इथून बाहेर. पण आतमध्ये काय, आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड, एकही इलेक्ट्रिक फील्डची लाईन नाही. नो इलेक्ट्रिक फील्ड लाईन. पटतंय का, नो इलेक्ट्रिक फील्ड लाईन इनसाइड. आपल्याला माहिती आहे कंडक्टरच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड लाईन जाऊ शकत नाही. का, एकीकडे निगेटिव्ह चार्ज येऊन त्या, बघा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होतात, निगेटिव्हला संपतात. तर इथून इलेक्ट्रिक फील्ड निघाले म्हणजे हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे, विशेष नाही. ओके, इलेक्ट्रिक फील्ड निघाले आणि हे येऊन इथे इलेक्ट्रॉनला थांबतं. पण गमत काय होते, इकडे पॉझिटिव्ह चार्ज झाल्यामुळे पुन्हा पॉझिटिव्ह चार्ज पासून त्याच लाईन्स परत रिओरिजिनेट होतात. काय होतात, रिओरिजिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काय होतात, रिओरिजिनेट. बरं, एक दुसरा पॉइंट काय, कंडक्टरमध्ये नो इलेक्ट्रिक फील्ड लाईन इन कंडक्टर, इन साइड द कंडक्टर, इनसाइड कंडक्टर, एकही इलेक्ट्रिक फील्ड लाईन नाही. बट इंड्यूस चार्ज आहे का, आहे. चार्ज इंड्यूस आहे का, आहे. इंड्यूस चार्ज किती आहे, भरपूर इंड्यूस चार्ज आहे. समजलं. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किती, इलेक्ट्रिक फील्ड लाईन 0 आहे, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स 0, इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा 0 असतं, कारण इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक लाईन्स आपण शिकलोत मागं, हो का नाही. ठीक. डायलेक्ट्रिक मध्ये काय होतं, कंडक्टरमध्ये तर ही परिस्थिती, हे आपण सोन्याच्या बाबतीत सगळं बघितलं, गोल्डच्या बाबतीत बघितलं, कंडक्टरच्या बाबतीत बघितलं. डायलेक्ट्रिकच्या बाबतीत काय सांगायचं आपल्याला, डायलेक्ट्रिकमध्ये काय होतात, इतक्याच लाईन्स इथं डायलेक्ट्रिकमध्ये आल्यात, पण काय ह्याला इलेक्ट्रॉनची संख्या कमी, चार्ज कमी. तर काही लाईन्स काय करतात, काही लाईन्स नाहीला जाणं याच्यातनं पास होतात, कारण त्यांना थांबवायला कोणी निगेटिव्ह, ह्या लाईन्स पास झाल्या, ही लाईन पास झाली. ओके, सपोज आपण असं घेतलं, अशा लाईन्स पास झाल्या, सपोज दिस लाईन अर्ध्या लाईन. आता इथे 1 2 3 किती आपण जर मोजलं तर समजा 1 2 3 4 5 6 लाईन, 6 मधल्या इथं आपण 1 2 3 4 5 6 काय लाईन्स होत्या, सगळ्याच्या सगळ्या थांबल्या. 6 मधल्या काय झाल्या, 3च पास झाल्या आणि 3 थांबल्या. पण तुम्ही बघा या 3 मध्ये, पण हे इथून पुन्हा त्या लाईनचे ओरिजिनेट तर होणारच आहेत ना. थोडा नीट विचार करा. बाहेर साईडला परत आउटसाइडला इलेक्ट्रिक फील्ड तेवढ्याच तेवढ्या, जस्ट इलेक्ट्रिक ड्रॉ. यात हीच लाईन बाहेर इथून पुन्हा बाहेर जाणार, हीच लाईन बाहेर इथून जाणार आहे, हीच लाईन गेली आणि हीच लाईन बाहेर. परत किती लाईन झाल्या, बाहेर परत 6 लाईन झाल्या. इथं किती होत्या, 6 लाईन. मध्ये किती आहेत, 3 लाईन. म्हणजे मधल्या साईडला इलेक्ट्रिक फील्ड काय लेसर आहे. इथे इलेक्ट्रिक फील्ड किती होतं बघा. इथं सुद्धा काय रिओरिजिनेशन आहे, रिओरिजिनेशन. ओके, रिओरिजिनेशन प्लस ट्रान्समिशन, दोन्ही आहे, प्लस ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. इलेक्ट्रिक फील्ड लाईनचं ट्रान्समिशनही झाले, काय ट्रान्समिट झालेत मध्ये 3 लाईन. ठीक आहे.
इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स प्रेझेंट, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काय होतं, प्रेझेंट असतात डायलेक्ट्रिक मटेरियलमध्ये. का तुम्ही बघितलं त्याला सफिशियंट इलेक्ट्रॉन मिळत नाहीत बिचाऱ्यांना, तर काही लाईन्स त्याच्यामधनं जातात. ठीक आहे. चार्ज इंड्यूस याच्यातही आहे, चार्ज इंड्यूस, पण किती हा लेसर आहे, हा किती लेसर आहे. ठीक आहे. एवढ्या गोष्टी तुमच्या डोसक्यामध्ये थोडंसं ठेवा. ओके. आणि आपण पुढचा पार्ट बघूया. ठीक आहे. तर आपण काय करू आता, सो इट इज ऑलरेडी नियर अबाउट 50 मिनिट्स वी हॅव लर्न. आता आपण हे सेशन इथं बंद करू. पुढच्या सेशनमध्ये आपण कॅल्क्युलेशन्स ऑफ डायलेक्ट्रिक इनसाइड कॅपॅसिटर याच्यावरती भरपूर चर्चा करू. हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा बरं का. हे सगळं आता कॅल्क्युलेशनच्या वेळेला परत तुम्हाला लागणार आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. ह्या किती लाईन्स आल्या, ह्या लाईन्स बघा मी विचारणार आहे इथं. हे 6 लाईन्स होती, इथं होत्या 6 लाईन्स बाहेर आल्या, इथं 6 लाईन्स, इथं 6 लाईन्स, मध्ये 3 लाईन्स आल्या, इथं 6 लाईन्स किंवा इथं 7 लाईन्स, इथं 7 लाईन्स, मध्ये 0 लाईन. कंडक्टर डायलेक्ट्रिक, कंडक्टर डायलेक्ट्रिक. दोघात इंड्यूस चार्ज, दोघात इंड्यूस चार्ज, ह्याच्यात जास्त, ह्याच्यात जास्त, हा गरीब, कमी, जास्त, कमी. ठीक आहे. समजलं? ओके. थँक्यू.